नाशिकच्या त्र्यंबकेश्वर तालुक्यातून एक धक्कादायक बाब समोर आली आहे। अत्यंत हलाखीच्या परिस्थितीमध्ये तब्बल 3 मुलांना दत्तक दिल्याचा प्रकार समोर आलाय। मात्र बाळ विक्रीचा संशय व्यक्त करण्यात आल्यानं प्रशासन देखील सतर्क झालं। त्यामुळे जिल्हा प्रशासनानं तातडीनं समिती गठीत करून संपूर्ण प्रकरणाचा तपास सुरू केलाय। या समितीनं घटनास्थळावर जाऊन पाहणी केली आहे। त्र्यंबकेश्वर तालुक्यातील बरड्याची वाडी इथल्या 45 वर्षीय बच्चूबाई हंडोगे यांनी 10 ऑक्टोबरला एका मुलाला जन्म दिला। नियमित तपासणीसाठी आलेल्या आशा सेविकेनं जेव्हा समजलं तिला की बाळ घरी नाहीये, तेव्हा तिनं तातडीनं वरिष्ठांना ही माहिती दिली आणि बाळ विकल्याचा संशय त्यानंतरच बळावला। मात्र बच्चूबाईंनी स्वतः पुढे येत बाळ नातेवाईकांनाच दत्तक दिल्याचा दावा केला। आश्चर्याची बाब म्हणजे बच्चूबाईंनी आतापर्यंत 12 मुलांना जन्म दिला असून त्यापैकी 3 मुलं दत्तक दिल्याची कबुली दिली आहे आणि या तिन्ही मुलांचा ताबा सध्या पोलिसांनी घेतलाय। दरम्यान या प्रकरणानंतर प्रशासन खडबडून जागं झालंय। ज्या लहान मुलांना दत्तक देण्यात आलं होतं त्या मुलांना आणि त्यांच्या पालकांना देखील पोलिसांनी चौकशीसाठी घोटी पोलीस स्टेशनमध्ये बोलावलंय। बरड्याच्या वाडी येथील हे प्रकरण तुम्ही पाहता। येथील सर्व जे बालक आहेत त्यांना जिल्हा बाल विकास व महिला विभागाकडे सुपूर्द करण्यात आलेलं आहे आणि हे सर्व जे काही मुलांचे पालक देखील आहेत त्यांना देखील नाशिक या ठिकाणी बाल विकास विभागाकडे पाठवण्यात येत आहे। त्यानंतर यांचं घोटी पोलीस स्टेशन संपूर्ण प्रकरणाची तपास करत आहेत। त्याचबरोबर ज्या बालकांना दत्तक दिलेलं होतं त्या पालकांना देखील या ठिकाणी बोलवण्यात आलेलं आहे। घोटी पोलीस स्थानकाच्या वरिष्ठ अधिकारी असतील, नाशिक जिल्हा ग्रामीणचे वरिष्ठ अधिकारी असतील, ते देखील या संपूर्ण प्रकरणाचा तपास करत आहेत। त्याचबरोबर जिल्हाधिकाऱ्यांनी गठीत केलेली समितीने देखील घटनास्थळावरती पाहणी केलेली आहे। त्यानंतर प्रशासन जे आहे ते कशा पद्धतीने संपूर्ण प्रकरणाचा तपास करतं, त्याचबरोबर जे आईवडील आहेत आणि ज्या मुलांना दत्तक दिलेलं होतं ते देखील पालक या ठिकाणी आलेले आहेत, त्यांचा देखील पोलीस तपास करत आहेत आणि त्यांनी देखील कोणत्याही प्रकारचं जे काही मुलं आहेत त्यांना विकलेलं नाही असं त्यांनी सांगितलेलं आहे। आणि नातेवाईक आहोत आम्ही, त्याचबरोबर नातेवाईकांमध्येच आम्ही यांचं पालन पोषण करत असल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे। त्यामुळे मुलं विकले की काय हा संपूर्ण तपास पोलीस देखील करत आहेत। त्यामुळे ह्या सर्व आरोपांचं यांनी खंडन केलेलं आहे। त्यामुळे पोलीस प्रशासन असेल आणि बालविकास विभागातर्फे संपूर्ण प्रकरणाची चौकशी होत आहे। त्याचबरोबर जिल्हाधिकाऱ्यांनी गठीत केलेली जी समिती आहे ती देखील यावरती अहवाल देणार आहे। त्यानंतर संपूर्ण प्रकरण काय आहे हे देखील समोर येणार आहे। त्यामुळे प्रशासन देखील या संपूर्ण प्रकरणाचा कसा तपास करतं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। पुढारी न्यूजसाठी विकास काजळे, त्र्यंबकेश्वर, नाशिक। 2 कुटुंब हे आपल्या जिल्ह्यामधील नाशिक जिल्ह्यातील असल्यामुळे ते आणि त्यांच्याकडे ज्यांना सांभाळण्यासाठी दिले होते त्या लोकांना सुद्धा परत आणलेलं आहे। एक जे ठाणे ग्रामीणच्या हद्दीमध्ये होतं त्यांनाही रात्रीच घेऊन आलेलो आहोत आणि आता संपूर्ण कुटुंबीय 11 मुलं, आई वडील आणि 3 मुलं ज्यांच्याकडे दिलेले होते ते सर्व हे आमच्या घोटी पोलीस स्टेशनला आहेत। चाइल्ड वेलफेअर कमिटी याचे सदस्य त्या ठिकाणी आलेले आहेत आणि हे संपूर्ण प्रकार काय आहे, कशासाठी मुलं दिली होती, त्याचा उद्देश काय होता याबाबतची सविस्तर चौकशी ही चाइल्ड वेलफेअर कमिटी सध्या करत आहे। ते बाळ दत्तक म्हणून दिले तर ते अर्पण म्हणून त्यांना दत्तक मी केलं। अंगावर पिया दूध नाही, आमची अपेक्षा नाही तेवढं दूध आणायची आणि पाजायची, त्या करता पण येत नाही मला, त्या माहिती नाही करायचा दूध, मग त्याच्यामुळं मी दत्तक म्हणून दिला। कोणाला दिलंय? ते खंडवी म्हणून दिला त्यांना दत्तक म्हणून। तुमच्या ओळखीचे? हा, आमचे भाऊबंदाच आहेत ते भाऊबंदात दिला। किती मुलं दत्तक दिले आतापर्यंत तुम्ही? 3 मुलं। आणि किती मुलं आहेत तुम्हाला? 12 मुलं किती तुम्हाला? 12 जण। 12 हे सगळे लहान मुलं तुम्ही दत्तक दिले? हो। काय कारण, का बरं? आमची परिस्थितीच ती अवघड आहे म्हणून आम्ही पियाला अंगावर नसत आहे त्याच्यामुळे ते